नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. तर मित्रांनो, ॲग्रिस्टाक योजनेमध्ये तुम्ही नोंदणी केली का? जर तुम्ही ती नोंदणी नसेल केली तर 31 मे पर्यंत 100% शेतकऱ्यांची नोंदणी संबंधित यंत्रणेद्वारे पूर्ण करण्याची जबाबदारी ही तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार व त्यांच्या अधीनस्थ असलेल्या क्षेत्रीय स्तरावरील जबाबदार कर्मचाऱ्यांवर आहे, असे महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे का, जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅगसाठी नोंदणीच केलेली नसल्याने त्यांना योजनेचा लाभ कसा मिळणार? त्यामुळे ॲग्रिस्टॅगला गती देण्यासाठी 31 मे पर्यंत प्रत्येक महसूल मंडळात छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत विशेष शिबिर घेऊन मार्गदर्शन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. यात पीक कर्ज वाटप यावर भर देऊन जिल्ह्यातील पीक कर्जाचे प्रमाण परिपूर्ण झाले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्या बँक पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत त्या बँकेच्या व्यवस्थापकाविरुद्ध वेळ प्रसंगी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तर इथे आपण नागपूर जिल्ह्याबद्दल बोलतोय आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी या सूचना दिल्या. ग्रामीण भागात तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक अशी शासनाची भक्कम यंत्रणा आहे. प्रत्येक तालुक्यात ॲग्रिस्टॅगचे काम हे सर्व यंत्रणांनी मिळून कोणत्याही स्थितीत 31 मे पर्यंत पूर्ण केले पाहिजे. आजवर यात होणारी दिरंगाई आम्ही समजून घेतली, परंतु शेतकऱ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने विविध शासनांचा लाभ पोहोचविणाऱ्या योजनेला दिरंगाई होत असेल तर सर्व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी थांबवू, असा इशारा कृषी मंत्रींनी दिला. पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील ॲग्रिस्टॅग योजनेबाबत आढावा घेताना कृषी मंत्री यांना फोनवर थेट संपर्क साधून चर्चा केली आणि त्यानंतर बातमी अशी आहे की बोगस बी बियाण्यांच्या तक्रारी आल्यास तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे सुद्धा निर्देश आहेत. खरीप हंगामाच्या नियोजनानुसार अपेक्षित लागवडीप्रमाणे मुबलक प्रमाणात बी बियाणे, खते, निविष्ठा, कीटकनाशके यांची उपलब्धता असली पाहिजे. यात काही कमतरता असल्यास त्याचीही पूर्तता केली जाईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत बोगस बी बियाणे जर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले तर ज्या भागात तक्रारी आहेत त्या भागातील संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध, दुकानदारांविरुद्ध गुन्हे दाखल करा, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. तर मित्रांनो, ॲग्रिस्टॅग योजनेमध्ये जर तुम्ही अजूनही नोंदणी केली नसेल तर 31 मे पर्यंत ची तारीख दिलेली आहे आणि त्यानुसार तुम्हाला सगळ्यांना ॲग्रिस्टॅग योजनेमध्ये स्वतःची नाव नोंदणी करायची आहे आणि त्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.